महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातला एक महत्त्वाचा जिल्हा म्हणजे उस्मानाबाद. उस्मानाबाद जिल्हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. या जिल्ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं वास्तव्य याच जिल्ह्यातल्या तुळजापुरात आहे. इतिहासाची साक्ष देत उभा असलेला नरमादी धबधबा या वैशिष्ट्यानं ओळखला जाणारा नळदुर्ग किल्लाही याच जिल्ह्यातला, तर पर्यटकांना आकर्षित करून घेण्याचं सामर्थ्य असलेला भूम वाशीसारखा डोंगराळ भाग याच उस्मानाबाद जिल्ह्यातला. दुधाचं भरघोस उत्पादन, सोयाबीनचं उत्पादन या क्षेत्रातील उस्मानाबाद जिल्ह्याचा नावलौकिक आहे. अजूनही खूप काही चांगल्या बाबी इथं आहेत, पण उस्मानाबादला आर्थिक स्तरावर उन्नत करण्याची, इथल्या लोकांचा आर्थिक स्तर उंचावून या सर्वसामान्यांचं जगणं सुखी समाधानी करण्याची दृष्टी इथल्या राजकीय नेत्यांमध्ये नाही, हे उस्मानाबादचं दुर्दैव. म्हणूनच पर्यटन क्षेत्रात उस्मानाबाद आघाडीवर नाही. भरघोस दुधाचं उत्पादन असतानाही दूधजन्य पदार्थांची निर्मिती इथं होत नाही. सोयाबीनवर प्रक्रिया करणारे उद्योग इथं नाही. MIDCच्या विकासासाठी नियोजन नाही, म्हणून कारखाने नाहीत, नवीन उद्योगधंदे नाहीत. भूमवाशीच्या डोंगराचा उपयोग पर्यटकांना आकर्षित करण्यासाठीचा विचार नाही. मेडिकल कॉलेज नाही, आरोग्याची परिपूर्ण काळजी घेणारे आरोग्य केंद्र नाही, उच्च शिक्षणाचा सखोल विचार करणाऱ्या शैक्षणिक संस्था नाही, पाणी नाही, एकूणच विकासाची दृष्टीच नाही. हे दुर्दैव जाणवलं विकासाची दृष्टी असलेल्या एका उच्च शिक्षित तरुणाला. एके दिवशी हा तरुण उस्मानाबादमध्ये वडिलांच्या निवडणुकी संदर्भात आला. उस्मानाबाद जिल्ह्यातलं पोहनेर हे गाव या तरुणाचं जन्मगाव. निवडणुकीच्या माध्यमातून उस्मानाबादमध्ये फिरताना त्याला जाणवलं उस्मानाबादचं हे दुर्दैव, आणि मग त्यानं ठरवलं आपली जन्मभूमी हीच आपली कर्मभूमी करायची. आपल्या या उस्मानाबादचा कायापालट करायचा म्हणून त्यानं सुरू केला अभ्यास आणि संघर्ष. यातून बऱ्याच गोष्टी त्याला कळल्या आणि मग त्यानं घेतला ध्यास उस्मानाबादच्या परिवर्तनाचा. या तरुणाचं नाव रोहन सुभाष देशमुख. तुम्हा सगळ्यांना सुपरिचित झालेल्या या तरुणानं तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यानं मदतीनं सुरू केलं परिवर्तन. रोहन देशमुख यांच्या लक्षात आलं की इथला शेतकरी ऊसाचं उत्पादन तर करतो, पण त्या ऊसाचं गाळप होत नाही. जाती धर्माचं राजकारण या भागात खूप आहे. म्हणून मग लोहारा इथं मराठवाड्यातला सगळ्यात मोठा 6000 मेट्रिक टन गाळप क्षमता असलेला लोकमंगल माऊली साखर कारखाना इथं उभा केला आणि लोहारा, उमरगा, औसा, तुळजापूर आणि उस्मानाबाद या 5 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाचा प्रश्न मिटवला. विजेचा प्रश्न बिकट हे जाणून याच कारखान्याच्या माध्यमातून 30 मेगावॅट विजेचं उत्पादनही इथं सुरू केलं. या 5 तालुक्यातील शेतकरी आता ऊसाचं उत्पादन भरघोस काढत आहेत, कारण त्यांचा विश्वास या साखर कारखान्याच्या माध्यमातून रोहन देशमुख यांनी जिंकलाय. उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती अर्थात DCC बँकेच्या मनमानी आणि स्वार्थी कारभारामुळे बँक बुडाली. शेतकरी, कामकरी, सर्वसामान्य जनतेनं शिक्षण, लग्न, शेती, घर बांधणी याच्या नियोजनासाठी या बँकेत ठेवलेला पैसा अडकून पडला. हे ठेवीदार हवालदिल झाले. तेव्हा त्यांच्या या अडचणीचा, समस्येचा विचार करून जिल्ह्यात लोकमंगल मल्टीस्टेटचं जाळं रोहन देशमुख यांनी विणलं आणि उस्मानाबादच्या या जनतेसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेला पर्याय ठरलं हे मल्टीस्टेटचं जाळं. केवळ पर्यायच नाही तर संजीवनी ठरलं. उद्योग व्यवसायाशिवाय जिल्ह्याचा आर्थिक स्तर उंचावणार नाही. 4 हातांना काम मिळाल्याशिवाय बेकारी कमी होणार नाही, हे जाणून व्यवसाय वृद्धीसाठी उद्योजकांचे मेळावे घेतले. ज्यांना उद्योगधंदा करायचा आहे अशांना मार्गदर्शन आणि अर्थसहाय्यही केलं.
दुधाचं भरघोस उत्पादन असलेल्या आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातील काटे इथं आणि परांडा इथं दूध डेअरी काढण्यात आल्या. उस्मानाबाद जिल्हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो, परंतु या जिल्ह्याची ओळख पुसली जावी असा प्रयत्न दुर्दैवानं कोणी केला नाही. दुष्काळ, कर्जबाजारी शेतकरी, गरीब पिचलेली जनता, सरकारी निधी येतो पण तो दुसरीकडेच कुठेतरी गायब होतो हे लक्षात आल्यानं यावर तोडगा काढायचं ठरवून रोहन देशमुख यांनी स्थानिक युवा शक्तीचा सहभाग घेऊन गाव तिथं बंधारा निर्माण केला. या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना पाण्याची अडचण असेल किंवा शेतीला देणारं जे पाणी लागणार त्याची पण अडचण या ठिकाणी भासवली होती. आपण पाहतोय की या ठिकाणी लोकमंगलने जो बंधाऱ्याचा प्रकल्प हातात घेतलेला आहे, अशीच अडचण या ठिकाणी या गावाला बिबेदारफळ आणि आजूबाजूच्या गावांना देखील आली होती. आणि चर्चेतून शेतकऱ्यांनी सांगितलं की बाबा गेली 25 वर्ष झालं जी शिरापूर सिंचन योजना आहे जी सरकारमुळं होऊ शकली नाही. 25 वर्ष त्या मुद्द्यावरती राजकारण झालं पण काम कुठेही देखील झालं नाही आणि त्याच्यामुळं पाण्याची अडचण ह्या परिसराला बघावी लागली आणि त्याच्यामुळे ह्याच्यावरती काहीतरी मात केलं पाहिजे. आणि शेतकऱ्यांनी सांगितलं की ह्याच्यासाठी मात करण्यासाठी आम्हाला एवढंच करून द्या की बाबा या ठिकाणी जे पाणी पावसाचं पाणी आहे ते आमच्या इथं जमिनीत अडलं पाहिजे, मुरलं पाहिजे आणि आम्हाला त्याचा फायदा झाला पाहिजे. आणि ह्याच आधारावरती आपण हा 15 किलोमीटरचा जो बंधारा आपण या ठिकाणी पाहत आहोत हा लोकमंगलनी हाती उपक्रम घेतला. आणि या 15 किलोमीटरच्या बंधाऱ्यात जवळपास जे जुने ओढे नाले वगैरे जे होते त्या सगळ्यांचं आपण रुंदीकरण केलं. प्रत्येक जो नाला ओढा जो होता त्याला आपण 15 फुटाची 20 फुटाची खोलीपर्यंत घेऊन गेलो आणि त्याची साधारणपणे रुंदी जी आहे ती 30 ते 50 फुटापर्यंत रुंदी केली आणि प्रत्येक किलोमीटरला त्याच्यावरती बंधारा त्या ठिकाणी बांधण्यात आला, जेणेकरून पावसाचं जे पाणी आहे ते प्रत्येक पाणीचा थेंब याच ठिकाणी अडेल आणि तो या जमिनीमध्ये मुरेल आणि त्याचा फायदा इथल्या शेतकऱ्यांना मिळेल, जेणेकरून इथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या जे विहिरी आहेत त्या विहिरीला पाण्याची पातळी पण वाढणार आहे. जुने ओढे नाले यांची रुंदी आणि खोली वाढवून पाण्याची साठवण केली, त्यामुळं जमिनीत पाणी मुरायला सुरुवात झाली आहे. तरुण रक्ताला वाव मिळावा, त्यांच्या बुद्धी कौशल्याचं चीज व्हावं, केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग उभा करून 4 हातांना काम द्यावं अशी स्वप्न पाहणाऱ्या तरुण तरुणींसाठी सोलापुरात उद्योजकता महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालयाची स्थापना केली. गरीब परंतु हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च परवडणारा नाही हे ओळखून उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातल्या जवळपास 180 मुला-मुलींना इथं शिक्षण आणि राहण्या जेवणाची मोफत सुविधा निर्माण केली. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला वार्षिक 1.5 लाखाचा खर्च येतो. या विद्यादानाचा फायदा दरवर्षी मुला-मुलींना घेता येणार आहे. आम्ही बायोटेकला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि आम्हाला विद्यादान योजना स्टार्ट केलेली आहे. शेतकऱ्यांची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन आमच्यासाठी विद्यादान योजना चालू करून आम्हा विद्यार्थ्यांना दत्तक घेतलेलं आहे. या योजनेचा आम्हाला आमच्या भविष्यासाठी खूप फायदा होणार आहे. या योजनेचा आम्ही आमच्या भविष्य उज्ज्वल करण्यासाठी निश्चितच फायदा करून घेऊ. आम्ही बायोटेक आणि एंटरप्रेन्योरशिप या 2 क्लासमध्ये आम्ही शिकत असून आम्ही निश्चितच बिझनेसमॅन वगैरे होण्याचा आमचे स्वप्न आहेत. गाव पातळीवरचा कारभार चालतो तो पंचायतीच्या माध्यमातून. या पंचायतीचं नेतृत्व करतात सरपंच. गावाचा कारभार करताना येणाऱ्या अडीअडचणी, जिल्ह्याकडून येणारी मदत आदी विषयांचा अभ्यास जर सरपंचांना असेल तर गावाचा विकास नियोजनबद्ध आणि जलदगतीनं होतो. म्हणूनच रोहन देशमुख यांनी सरपंचांच्या कार्यशाळेचं आयोजन केलं. छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांची ही दूरदृष्टी खूप महत्त्वाची असल्याचं अनेकांनी सांगितलं. उस्मानाबाद जिल्हा परिवर्तनापासून कोसो दूर आहे. तो केवळ तिथल्या वर्षानुवर्ष लोकप्रतिनिधीपद भूषवणाऱ्यांच्या अनास्थेमुळं, जिल्ह्याप्रती नसलेल्या उत्तरदायित्वामुळं. उस्मानाबादमध्ये केवळ बदल नको आहे तर हवं आहे परिवर्तन. कारण बदल तात्पुरता असतो पण परिवर्तन समाजाला दिशा देणारं, समाजाला उन्नत अवस्थेकडे नेणारं असतं. काही मूल्य घेऊन, समाजाचं भलं करण्याचा मानस घेऊन जे बदल होतात त्याला परिवर्तन म्हणतात. आणि असंच परिवर्तन करण्याचं ठरवून रोहन देशमुख यांनी परिवर्तन रॅली उस्मानाबाद जिल्ह्यातून काढली.
या रॅलीच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील 550 गावांना भेट देऊन तिथल्या समस्या अडचणी जाणून घेतल्या। त्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी लगेचच मोर्चे, ठिय्या आंदोलन, बैठका यासारख्या कृती अंमलात आणल्या। रस्ते, वीज, शिक्षण अशा काही समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना भेटून या समस्यांवर उपाय योजिले। जिल्हा बँकेतल्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी, अनुदान मिळवून देण्यासाठी, पीक कर्ज वाटपासाठी, ऊस परिषद अशा विविध कामांसाठी त्यांनी संघर्ष केला। सर्वसामान्यांना त्यांच्या बाजूने कोणीतरी लढणारा आहे हा दिलासा दिला। युवकांच्या साहित्य जाणीवा विस्तृत व्हाव्यात म्हणून पहिलं युवा साहित्य संमेलन त्यांनी भरवलं। रोहन देशमुख यांच्या विचाराची, दूरदृष्टीची झेप मोठी आणि सर्वसामान्यांचं कल्याण करणारी आहे। युवकांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणूनही त्यांनी सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचं यजमानपद 2 वेळा स्वीकारलं आणि अतिशय शिस्तबद्ध आणि देखणा असा युवा महोत्सव घडवून आणला। वृद्धत्व आणि त्यातूनही निराधार वृद्धत्व हा जणू शापच ठरतो। 2 घास अन्नासाठी निराधार वृद्ध मोताज असतात। अशा वृद्धांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांना मान सन्मानानं 4 घास खाता यावेत यासाठी लोकमंगल अन्नदान ही योजना रोहन देशमुख यांनी सुरू केली। आज 150 वृद्ध स्त्री पुरुषांना 2 वेळचा जेवणाचा डबा घरपोच पोहोचवला जातो। मंगल फाउंडेशन आम्ही नेहमी आवाहन करत असतो की लोकमंगलने नवीन उपक्रम काय करावेत आणि त्याच्यातून अनेकांची मागणी आली की शहरामध्ये अनेक वयोवृद्ध माणसं आहेत ज्यांना मुलं सांभाळत नसतील किंवा ज्यांना मूलबाळ नाही किंवा ज्यांची शारीरिक कष्ट करण्याची होत नाही आणि कष्ट केल्याशिवाय 2 टाईमचं अन्न मिळत नाही, अशा लोकांना मोफत अन्न जावं ही योजना अनेकांनी सांगितली आणि ह्याच्यानी आज लोकमंगल परिवार अन्नपूर्णा योजना राबवत आहे। ज्या भूमीत आपला जन्म झालाय त्या भूमीतल्या लेकीच्या गरीब बापाला लेकीच्या लग्नासाठी सावकाराकडे कर्ज काढावं लागू नये, घरदार शेती गहाण वा विकायला लागू नये म्हणून रोहन देशमुख उस्मानाबादमध्ये गेल्या 4 वर्षापासून सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करत आहेत। लाखो वऱ्हाड्यांना सुग्रास जेवण, नवरा नवरीला लग्नाचे कपडे, हळदीचे कपडे, संसारोपयोगी रुखवत, मणिमंगळसूत्र, जोडवी याशिवाय शानदार मिरवणूक, देखणा विवाह मंडप आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद यामुळे हा विवाह सोहळा नेत्रदीपक होतो। केवळ विवाह सोहळा करून जबाबदारी संपत नाही, तर या विवाह सोहळ्यातील वधूवरांना नोकरी हवी असेल तर शैक्षणिक पूर्तीप्रमाणे नोकरी किंवा व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठीही सहकार्य केलं जातं। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य दैनिक सकाळनं रोहन देशमुख यांच्या सामाजिक कार्याची दखल घेतली आणि त्यांना यूथ आयकॉन हा मानाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला। उस्मानाबादमध्ये सर्वांगीण परिवर्तन व्हावं, तिथल्या जनतेच्या अडीअडचणी सोडवल्या जाव्यात, उस्मानाबादकरांच्या अपेक्षा जाणून घ्याव्यात यासाठी 12 जानेवारीपासून उस्मानाबादमध्ये परिवर्तन यात्रा रोहन देशमुख यांनी सुरू केली। या परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील 500 गावांना त्यांनी भेटी दिल्या, गाववाड्यांशी चर्चा केली, समस्या जाणून घेतल्या। या समस्यांच्या निराकरणासाठी त्यांनी विविध पातळीवर संघर्ष केला। या परिवर्तन यात्रेचा समारोप तुळजापुरात दिनांक 25 फेब्रुवारी रोजी करण्यात आला। या परिवर्तन समारोप कार्यक्रमात हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता। रोहन देशमुख यांनी या प्रसंगी उस्मानाबादच्या एकंदर राजकीय सामाजिक परिस्थितीचं विश्लेषण केलं आणि उस्मानाबादच्या विकासासंबंधी विचार व्यक्त केले। आज या ठिकाणी आमदारांनी शेतकऱ्यांचे बिल पण काढले नाही। आज या ठिकाणी लोकमंगलच्या माध्यमातून आज द्वाराला कारखाना उभा झाला। जिल्ह्यातल्या 5 तालुक्याचा उसाचा प्रश्न त्या ठिकाणी प्रामाणिकपणे मांडण्यासाठी त्या ठिकाणी आज प्रयत्न करत आहोत सर्वांमध्ये। लोकमंगल एक निमित्त आहे। हजारो शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी शेअर दिले, पैसे दिले, अनेक जणांनी त्या ठिकाणी जमिनी दिली, अनेक जण त्या ठिकाणी काम करत आहेत म्हणून तो कारखाना त्या ठिकाणी उभा झालेला आहे। आज या ठिकाणी फक्त कारखान्याचाच विषय नाही, शेताचं जे काही शिल्लक राहील ते त्या ठिकाणी पैसे ठेवलेले आहेत। पैसे मिळतात का या ठिकाणी?
आज या ठिकाणी कष्टातले ठेवलेलेही पैसे या ठिकाणी मिळत नाही. जेव्हा मुलांना, जेव्हा शेतकऱ्यांना ज्यावेळेस गरज पडते, ज्यावेळेस कुणाचं दवाखान्याचं काम असतं, कुणाच्या पोराचं शिक्षणाचं काम असतं, कुणाचं शेतातलं काम असतं, जर त्याला पैशाची गरज असेल तर तो पैसा त्या ठिकाणी DCC मध्ये मिळत नाही. ती DCC कुणाला बंद पडलेली आहे तर तुम्ही कधी विचार केला? ज्या नेत्यांनी सांगितलं आमच्या कार्यकर्त्याला कर्ज द्या, देऊन टाकलं. आमच्या बादशाला कर्ज द्या, देऊन टाकलं. या बादशांनी कोट्यावधीची कर्ज घेतलेले आहेत. आज त्या बादशावरती कुठलीही कारवाई या ठिकाणी झालेली नाही. पैसे द्यायची आहे, आता सगळ्यांनाच पैसे द्यायचे या सगळ्यांना. 10-15 कोटीची कर्ज या ठिकाणी उचललेली आहेत राज्यकर्त्यांच्या बगलबच्च्यांनी. ते कर्ज कधी फेडलं नाही. फक्त आमचा कार्यकर्ता, आमचा बादशाह आहे, आमचा नातेवाईक आहे, एवढंच करण्यासाठी आज तो त्या ठिकाणी जपून आहे, त्याला जपून ठेवलेलं आहे. आज हे सगळं बदलायचं आहे आणि बदलायचं असेल तर परिवर्तन घडावं लागेल. ते जर परिवर्तन घडायचं असेल तर तुमच्या सर्वांची या ताकद या ठिकाणी लागली पाहिजे. फक्त एकट्या रोहन देशमुखची ताकद या ठिकाणी लागणार नाही. तुम्ही सर्वजण रोहन देशमुख म्हणून ज्या ठिकाणी या ठिकाणी ताकद लावताल त्यावेळेस या जिल्ह्यातले प्रश्न मिटणार आहेत. आज या ठिकाणी DCC बँक बुडाली म्हणून त्या ठिकाणी आज जिल्ह्यामध्ये जवळपास 40 लोकमंगल मल्टीस्टेटच्या शाखा या ठिकाणी कार्य केल्या. शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत ते कशा पद्धतीनं सोडवता येईल त्याच्यासाठी या मल्टीस्टेटच्या माध्यमातून या ठिकाणी पर्याय देण्यात आला. किती पैसे करायचं आहे? छोटंसं उदाहरण देतो. एनेगूरला एक टोल नाका आहे. सोलापूर हैदराबाद रोडवरती हा टोल नाका उभा झालेला आहे. 3 कोटी त्याचं बजेट होतं. 2001 ला ते काम पूर्ण व्हायचं होतं आणि 2001 ते 2006 ते टोल त्या ठिकाणी वसूल करायचं म्हणून त्या ठिकाणी नियम होता. आज त्या ठिकाणी अजून देखील टोल चालू आहे. तो टोल चालू असताना देखील आज 22 कोटीचा टोल त्या ठिकाणी वसूल केलेला आहे. 2006 मध्ये हा टोल थांबला पाहिजे होता, पण आज देखील तो टोल त्या ठिकाणी चालू आहे आणि 22 कोटीची रक्कम त्या ठिकाणी वसूल झालेली आहे. हा कुणाचा पैसा? हा तुमचा आमचा पैसा आहे. अनेक अधिकारी, अनेक पुढारी रोज त्या ठिकाणी जातात. प्रत्येकाचे हप्ते त्या ठिकाणी लागलेले आहेत. प्रत्येकाला हप्ता मिळतो म्हणून यांचं पोट या ठिकाणी चालू आहे. हे सगळं थांबवायचं आहे. ते थांबवायचं असेल तर तुमची सर्वांची ताकद या ठिकाणी गरजेची आहे. तुळजापूरला माथा टेकवण्यासाठी यावंच लागतं. पण दुर्भाग्य असं आहे या तुळजाभवानी जर माणूस यायचं झाले कर्नाटक किंवा आंध्र प्रदेशमधून किंवा पश्चिम महाराष्ट्रातून जर माणूस आला तर तो सोलापूरला मुक्काम करतो. वरतून उत्तर भारतातून कुठला जर व्यक्ती आला तर कोण लातूरला मुक्काम करेल, कोण नगरला मुक्काम करेल. फक्त दर्शन घेऊन तो या ठिकाणी परत जातो कारण की या ठिकाणी कुठलाही सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही. आवड झाली ज्यावेळेस मार्केटमध्ये कांदा जातो त्यावेळेस त्या कांद्याला भाव नसतो. 450 गेला. हातात काय राहिलं ना? रिकामत पोहोचतो अर्धा राहिलं. आज जर तुम्हाला मी ज्या परदेशात शिकायला होतो त्या ठिकाणी पाहिलं की एखाद्या शेतकऱ्याला जर शेतात काय पिकवायचं असेल हे कारखाने चालू राहावे, या कारखानदारांना पैसे मिळावे या कारणासाठी त्या कारखान्यात सबसिडी दिली जाते. तर एकही कारखाने या ठिकाणी सक्षमपणे चालू नाही. तुमचा आमचा पैसा आपण जो कष्टाने भरतो शासनाला, करच्या माध्यमातून या शासनाला जो पैसा भरतो ते यांच्या इलेक्शनसाठी या ठिकाणी दिले जातात. हे सगळं थांबवायला लागेल. हे थांबवायचं असेल तर तुम्ही आणि आम्ही मंडळी या ठिकाणी पुढे आली पाहिजे. या देशामध्ये सर्वात जास्ती पैसा कुठं खर्च होत असेल तर तो पेट्रोल आणि डिझेल आयात करण्यामध्ये होतो. पेट्रोल आणि डिझेल तयार करण्याची क्षमता ही शेतकऱ्यांमध्ये आहे. आज ऊसापासून इथेनॉल तयार होतं. 1 टन जर ऊस या ठिकाणी गायब झालं तर 12 लिटर इथेनॉल तयार होतं. सरळ सोपं गणित तुम्हाला सांगतो, ढोबळ भाषेमध्ये आपल्याला कळलं असेल. मोठ्या प्रमाणावरती दुधाची उत्पन्न या ठिकाणी होतात. दूध या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहे. पण दुर्भाग्याने असं जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, दुग्ध विकास मंत्री आहेत, पशु खातं पण त्यांच्याकडे आहे. पण आज देखील या ठिकाणी कुठलंही या ठिकाणी चांगलं प्रकल्प या ठिकाणी उभा झाला नाही. आम्ही सगळं दूध बाहेर पाठवतो. परत बटर लोणी. मी तुळजापूरमध्ये एका पुजाऱ्याला विचारलं की तुळजापूरला दह्याचा अभिषेक कुठून होतो, दूध कुठून येतं?
दही कुठून येतं? तर त्यांनी सांगितलं सगळं दही आम्ही पंढरपूरवरून आणतो. दुसरं विकास मंत्र्यांच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती आहे. ते सगळं बदलायचं असेल तर तुमच्यामध्ये ती ताकद निर्माण झाली पाहिजे आणि हे सगळं होऊ शकते, मला आत्मविश्वास आहे. पण हे कशावरती होणार आहे, कधी होणार आहे? तर आपण सर्वजण या परिवर्तनाच्या हिशोबाने जर विचार केला, ह्याच्या दृष्टीने जर काम केलं तरच या ठिकाणी हे सगळं होऊ शकणार आहे. आज अनेक युवकांना भेटतो, अनेक युवकांशी या ठिकाणी चर्चा करतो. युवकांना काय लागतो? शिक्षण लागतं, रोजगार लागतं, कामासाठी काहीतरी काम लागतं. पण दुर्भाग्य असं आहे, या जिल्ह्यामध्ये डॉक्टर जिल्हा म्हणून ओळखला जातो नाही, डॉक्टरांचा जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. पण दुर्भाग्य असं आहे, डॉक्टरांनी मेडिकल कॉलेज मुंबईला काढले का? तर त्या ठिकाणी 70 आणि 80 लाख रुपयांनी डोनेशन देणारे विद्यार्थी आहेत. आमचा गरीब शेतकरी या ठिकाणी डोनेशन देऊ शकत नाही. या ठिकाणी मेडिकल कॉलेज नाही म्हणून या ठिकाणी डॉक्टर तयार होत नाही. डॉक्टर तयार होत नाही म्हणून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला जाऊन मी भेट दिला. प्राथमिक आरोग्य केंद्राची अशी अवस्था आहे, ज्या ठिकाणी 4-5 डॉक्टरची गरज आहे त्या ठिकाणी फक्त एकच डॉक्टर त्या ठिकाणी सापडतो. की ज्या ठिकाणी 100 शिक्षकांची आवश्यकता आहे त्या ठिकाणी 1000 शिक्षक तयार व्हायला लागलेले आहेत. 1000 शिक्षक जर तयार झाले, प्रत्येक जण अभ्यास करेल, पुस्तकात वेळ घालेल, पैसा खर्च करेल, 3-4 वर्ष त्या ठिकाणी खर्च करेल. ज्यावेळेस पदवी हातात येईल त्यावेळेस कळेल या पदवीचा या समाजाला काही उपयोग नाही, कारण की पुस्तकात जे मी ज्ञान घेतलंय ते व्यवहारात नाही आणि व्यवहारात जे गरजेचं असतं ते पुस्तकात शिकवलं जात नाही. ही अवस्था या जिल्ह्याची आहे. आज जिल्ह्यामध्ये अनेक वाहनं आहेत, पण ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगची पदवी या ठिकाणी दिली जात नाही. पदवीधर कोर्स त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी त्याला शिकवलं जातं गुन्हेगारी मानसशास्त्र काय आहे, गुन्हेगारी प्रवृत्ती जन्माला कशामुळे येते, ही गुन्हेगारी प्रवृत्ती जर संपवायची असेल तर त्याला काय करावं लागतं, किती प्रकारचे शस्त्र असतात, ते शस्त्र कशा पद्धतीने हाताळायचे असतात ते त्याला शिकवलं जातं. त्या ठिकाणी लक्षात आलं. आज अनेक ठिकाणी रस्ते झालेले नाही. नालगाव परांडार जो रोड आहे, आज देशाला 60 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून, आज देखील त्या गावाला रस्ता नाही म्हणून एसटी नाही म्हणून पोरांचं शिक्षण त्या ठिकाणी थांबलं आहे. आज औसा तालुक्यामध्ये गेलो, औसामध्ये उजनीमध्ये थांबलो होतो. उजनीमध्ये परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने गेल्यानंतर लोकांनी सांगितलं 1 वर्षापूर्वी उजनीमध्ये सोलापूर ते नांदेड किंवा सोलापूर पासून किंवा पश्चिम महाराष्ट्रापासून मराठवाड्याकडे कुठली जरी प्रवासी एसटी त्या ठिकाणी गेली तर ती प्रवासी एसटी त्या ठिकाणी थांबत होती. विकास आपल्याला दाखवलेला आहे. चुकीच्या पद्धतीनं विकास या ठिकाणी जनतेसमोर मांडलेला आहे. 1 महिन्यापूर्वी जर कुणी उस्मानाबाद शहरामध्ये गेलं तर उस्मानाबाद शहरातला 1 किलोमीटरचा रस्ता जर पार पाडायचा असेल तर तो 5 मिनिटं वेळ लागत होता. आज तोच रस्ता आहे, तेवढीच वाहनं आहे. पण दुर्भाग्य असं आहे, आज तोच 1 किलोमीटरचा रस्ता आज आम्हाला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं लागतात. कारण की आज त्या ठिकाणी सिग्नल उभा झालेला आहे. लोकांना सांगायचं आहे इलेक्शन आलेली आहे, इलेक्शनमध्ये आम्ही जिल्ह्याचा विकास केला म्हणून मांडायचं आहे. मग काय मांडता येईल? तर आम्ही उस्मानाबाद शहरामध्ये या ठिकाणी सिग्नल आणले, चौकामध्ये सिग्नल आणले. गरज नसताना त्या ठिकाणी सिग्नल आले. तुमचा आमचा पैसा या ठिकाणी कुठल्या कारणासाठी खर्च होत आहे ह्याचा हिशोब आम्ही मांडणार आहोत नाही. ज्या सिग्नलची आवश्यकता नाही, ज्या चौकामध्ये प्रत्येक चौकामध्ये 2 पोलीस कर्मचारी काम करतात, त्यांना पैसे आपण देतोय, आपण शहराला कर भरतोय आणि चुकीच्या पद्धतीने विकास मांडले जातात. आमची गुत्तेदार या ठिकाणी जगली पाहिजेत, त्यांना 4 पैसे त्या ठिकाणी मिळले पाहिजे. ज्या सभागृहाचा 10 लाख रुपये खर्च आहे त्याच्या भूमिपूजनाला आणि 5 ते 10 लाख रुपये खर्च करायला लागलो. ही अवस्था या जिल्ह्यामध्ये आलेली आहे. ज्याची गरज नाही ती वस्तू या ठिकाणी निर्माण केली जाते. ज्यावेळेस विकास म्हणून सांगायचं आहे, बॉम्बे रेव्हन्सारखी कंपनी या ठिकाणी आली. छाती टोकपणे राष्ट्रवादीच्या मंडळींनी सांगितली की आम्ही या ठिकाणी उद्योग व्यवसाय आणला. त्याच उद्योग व्यवसायाला या ठिकाणी बाजारपेठ नव्हती, त्याला वेळेवर लाईट मिळत नव्हती, त्याला या ठिकाणी मनुष्यबळ मिळत नव्हतं.
त्यावेळेस त्या माणसाने हा व्यवसाय जाऊन लातूरला टाकला, त्यावेळेस त्याचं श्रेय कोण घेणार? बंद पाडताना कोणी श्रेय घेत नाही, पण आज या ठिकाणी श्रेयाचं राजकारण मोठ्यावरती चाललेलं आहे. खूप जास्ती वेळ घेणार नाही, बापू पण आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. मी या ठिकाणी मागणी केली, मी या ठिकाणी तुम्हाला विचारत आहोत की येणाऱ्या लोकसभेमध्ये तुम्ही या ठिकाणी उभा राहा, या ठिकाणी काम उभा करा, जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा, त्या ठिकाणी काम उभा करा आणि प्रामाणिकपणे या ठिकाणी लोकमंगलच्या माध्यमातून आज कारखाना असेल, मल्टीस्टेट बँक असेल, दूध डेअरी असेल, एक काम या ठिकाणी उभा केलेलं आहे. पण आज राजकारण बदललेलं आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. मी या ठिकाणी पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळींना मागणी केलेली आहे, कारण की मागच्या त्यांनी सांगितलं होतं की काम उभा करा म्हणून काम उभा केलं. आज आता माहित नाही काय झालं आणि काय नाही. आज पक्षाच्या नेतृत्वाला मी सांगितलंय की मी जनतेला विचारणार आहे आता काय करायचं, कारण की पत्रकारांनी मला या ठिकाणी येताना विचारलं की आज तुमच्या सभेला कोण नेते येणार आहेत का? मी म्हटलं माझी नेता ही सर्व जनताच आहे. ही मागणी केलेली आहे, नाही तुटली तर काय करायचं? सेनेला पण मागणी झालेली आहे. जर सेनेने नाही सुटली तर काय करायचं? 100% मान्य आहे का? जरा हात वरती करून सांगा की सगळ्यांना. प्रकार जरा बघा, ही आमची नेता मंडळी, आम्हाला कुठल्या नेत्याची गरज नाही. अनेक नेत्या मंडळींनी मला आरोप केला माझ्यावरती की हे राष्ट्रवादीचंच पिल्लू सोडलं म्हणून. मी सांगू इच्छितो, लोकमंगलला कुणाच्या चिल्लरची किंवा ह्याची आवश्यकता नाही. भगवंताच्या आशीर्वादाने आज खूप काही दिलेलं आहे. काही गाव असेल, या प्रत्येक गावामध्ये आज लोकमंगलचा एक ना एक तर माणूस त्या ठिकाणी सापडतो. ज्या सत्ताधाऱ्यांनी एवढे वर्ष राज्य केलं, त्या सत्ताधाऱ्यांना साधी पिठाची चक्की देखील उभा करण्यात आली नाही. आणि ह्यांनी ज्या राष्ट्रवादीच्या बापासोबत बापूंनी लढाई केलेली आहे, त्याच्यामुळे ही तर काय रोहन देशमुख नाही. तुम्ही सर्वजण जेव्हा रोहन देशमुख म्हणून कामाला लागतं तेव्हाच या जिल्ह्यामध्ये परिवर्तन होणार आहे. फक्त आज गेल्यापासून एकच काम करायचं या ठिकाणी. तुमच्या प्रत्येकाकडे ताकद आहे. आज या ठिकाणी जवळपास 40,000 ते 50,000 लोक मला या ठिकाणी दिसतात. प्रत्येकाने एकच काम करा. कुठला नेता येईल नाही येईल माहीत नाही, कुठला पक्ष देईल नाही देईल माहीत नाही, पण सोडून देऊ. इथल्या जनतेच्या प्रश्नासाठी आपण सर्वजण मिळून या ठिकाणी काम करू. इतिहासात दाखवून दिलेला आहे, गणेश शिंदेनी सांगितलं, ज्यावेळेस असुरांची शक्ती एकत्र येते त्या सज्जनांनी एकत्र येणं गरजेचं आहे. ज्यावेळेस रामनाथ दिल्लीपासून दिल्लीपर्यंत एकही राष्ट्रवादीचा या ठिकाणी पुढारी दिसला नाही पाहिजे, कार्यकर्ता दिसला नाही पाहिजे. आणि ह्याच्यासाठी तुम्ही सर्व मंडळींनी एकत्र आले पाहिजे. कुणीही किती दहशत आणलं, कुणीही किती भीती दाखवली, तर भीती दाखवायचं काही कारण नाही किंवा भेळचं काही कारण नाही. मी अनेक गावामध्ये आज देखील दहशत एवढी मोठ्या प्रमाणावरती आहे. अनेक गावामध्ये गेल्यानंतर लोकांना रामराम जरी ठोकला तरी लोक 10 वेळा विचार करत तरी रामराम करायचं का नाही. पण आजच सांगतो, कुणाला द्यायची कारण नाही. त्यांनी सगळं जे राजकारण ज्या भरोश्यावरती केलं, ज्या उसावरती केलं, DCC वरती केलं, डेअरीवरती केलं, हे सगळं बंद पडलेलं आहे. आज कुणाचीही आपल्याला गरज नाही. आपण सर्वजण आपल्या पायावरती उभा राहू शकतो आणि ही ताकद जनता आणून दाखवू शकते. त्यामुळे तुम्हाला सांगतो, आज प्रत्येक जण एकच काम करा. एक 10 कुटुंब तुम्ही जोडा. 10 कुटुंब जर या ठिकाणी जोडली तर अजित पवारच्या सासरवाडीतून राष्ट्रवादी निघून जाईल. एवढं तुम्हाला सर्वजण
जे प्रेम दाखवलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचा आभारी आहे. परत एकदा भारत माता की जय भवानी. आजोबा सुरेशचंद्र देशमुख यांचे समाजासाठी काम करा, आपल्या गावाचं देशाचं ऋण फेडा ही शिकवण, वडिलांचं सामाजिक भान, या दोघांचे उत्तम संस्कार, अमेरिकेसारख्या प्रगत देशात घेतलेलं उच्च शिक्षण आणि आपल्या जन्मभूमीच्या प्रगतीसाठी, लोकांच्या भल्यासाठी खूप काही करायचं आहे रोहन देशमुख यांना. पण यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून शक्ती असणं महत्त्वाचं ठरणार आहे. लोकप्रतिनिधीला असलेल्या अधिकाराचा वापर समाज कल्याणासाठीच करायचा असतो याची मनपूत जाणीव आहे रोहन देशमुख यांना. म्हणूनच रोहन देशमुख यांना जे आतापर्यंत यश मिळाले ते केवळ तुमच्या सहकार्यामुळं, तुमच्या सहभागामुळेच. तेव्हा या लोकसभेच्या निवडणुकीत वर्षानुवर्ष केवळ सत्ता उपभोगून निष्क्रिय राहिलेल्यांना घरी बसवा आणि तुमच्या समस्या सोडवणाऱ्या, तुमच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणाऱ्या तरुण रोहन देशमुख यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आणा. तुम्हा सगळ्यांचं प्रतिनिधित्व तुम्ही तुमच्या वतीनं या निवडणुकीत रोहन देशमुख यांच्या रूपानं उभं केलं आहे. तुम्हीच दिली आहे रोहन देशमुख यांना ही उमेदवारी. तेव्हा आता त्यांना निवडून आणायची जबाबदारीही तुम्हा सगळ्यांचीच नाही का? तुम्ही स्वतः तर रोहन देशमुख यांना मतदान करा, पण तुमच्या आप्तेष्टांना, नातेवाईकांना, मित्रांनाही सांगा या निवडणुकीत सहभाग घ्यायला. ही संधी आहे परिवर्तनाची, तुमच्यासाठी काम करणाऱ्या नेतृत्वाला निवडण्याची. येत्या 5 वर्षासाठी परिवर्तनाची कास धरून आपला जिल्हा विकासाकडे नेणाऱ्या रोहन देशमुख या तरुणाला तुम्हीच बनवू शकता लोकप्रतिनिधी.